नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लव गुरु या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. श्रेयस घाईघाईने निघाला होता. त्याला एका मोठ्या कंपनीत मुलाखती घेण्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. तो तिथे पोहोचला, पण त्याला त्या कंपनीचे नाव आठवत नव्हते. त्याने एक कॉल केला तेव्हा समोरून आवाज आला, "यस प्लीज." श्रेयसने ओळखलं, समोरून कोणीतरी मुलगी बोलत असावी. त्याने सांगितलं, "मिस प्लीज, मला तुमच्या कंपनीचं नाव सांगता का?" "अहो, आश्चर्यच आहे. तुम्हाला आमच्या कंपनीचं नाव माहिती नाही म्हणजे?" श्रेयस म्हणाला, "प्लीज गैरसमज करू नका. मी लोकेशन पर्यंत पोहोचलो आहे, पण मला नाव नाही आठवत हो." "ओके, वेलकम इन पूर्वी फार्माच." मुंबई सारख्या शहरात अशा हजारो कंपन्या आणि ही कंपनी तर 16व्या मजल्यावर, ती पण ठाण्याला. श्रेयस लिफ्टमधून एकदाचा तिथपर्यंत पोहोचला. गेट पाशीच तो थबकला. अतिशय चकचकीत अशा कंपनीत तो आला होता. श्रेयस तिथे आल्याचे कळताच 10-12 मुलींचा एक घोळका धावतच त्याच्या जवळ आला. त्यातल्या एकीने बुके देऊन श्रेयसचं स्वागत केलं, तर बाकीच्यांनी हातात हात देऊन वेलकम केलं. एकीने सांगितलं, "सर प्लीज बसा ना, आमचे देशपांडे साहेब येतीलच आता." तेवढ्यात सुटाबुटात निळ्या रंगाचा गॉगल घातलेला एक तरुण तिथे आला आणि थेट केबिन मध्ये गेला. एक तरुणी तिथे आली आणि श्रेयसला म्हणाली, "देशपांडे साहेबांनी तुम्हाला आत बोलवलं." श्रेयस उठला आणि केबिन मध्ये गेला तेव्हा साहेब म्हणाले, "वेलकम श्रेयस, प्लीज या." गरम गरम कॉफीचा आस्वाद घेत श्रेयस म्हणाला, "साहेब, काय सुंदर आहे हो तुमची कंपनी." साहेब म्हणाले, "यात सर्व श्रेय आहे आमच्या स्टाफला." थोड्याच वेळात शेजारच्या केबिन मध्ये मुलाखतीला सुरुवात झाली. जवळजवळ 500 तरुण तरुणी मुलाखतीला आले होते. श्रेयस एकेकाला सहज प्रश्न विचारून अडकवत होता. अनेक जण पुस्तकांचा अभ्यास करून आले होते आणि म्हणून त्यांना श्रेयसच्या प्रश्नांचे उत्तर देता येत नव्हते. श्रेयसच आता गोंधळला होता. एवढ्या रेप्युटेड कंपनीत तो मुलाखतीसाठी आला, पण अजून योग्य उमेदवार सापडत नव्हता. 12 वाजेपासून मुलाखती सुरू झाल्या. आता 3 वाजले होते. मध्ये लंच ब्रेक होणार होता. पण तेवढ्यात केबिनच्या दरवाजावर नॉक करीत एक तरुणी म्हणाली, "मे आय कम इन सर?" श्रेयस म्हणाला, "यस प्लीज." तिने समोर ठेवलेली फाईल उघडून तो वाचू लागला. त्यावर तीच नाव होत, श्रावणी कुलकर्णी. श्रेयसने फाईल बाजूला ठेवली आणि तो म्हणाला, "यस मिस श्रावणी, कमीत कमी शब्दात तुमची ओळख करून द्या." नंतरच्या काही मिनिटात श्रेयसच्या कानावर जे शब्द पडत होते ते ऐकून श्रेयस अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता. भानावर येऊन तो म्हणाला, "ओके मिस श्रावणी, तुमचा प्रोफाईल तर छानच आहे, पण तुम्हाला का वाटत की हा जॉब तुम्हाला मिळावा?" श्रावणीच्या डोळ्यात पाणी होत श्रेयसच्या नजरेतून ते सुटल नाही. तो म्हणाला, "सॉरी मिस, तुम्हाला दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता." तेवढ्यात श्रावणी पोटतिडकीने म्हणाली, "सर, मला माझ्या गरिबीच प्रदर्शन नाही करायचे येते मी." श्रेयस जवळ उत्तर नव्हत. श्रावणी केव्हाच केबिनच्या बाहेर पडली होती. श्रेयसच्या डोळ्यासमोर श्रावणीचा चेहरा होता, हसरा, निरागस, रेखीव आणि आकर्षक. उंच बांध्याची, गोऱ्या वर्णाची, काहीशा घाऱ्या डोळ्यांची श्रावणी गुलाबी रंगाच्या साडीत अधिकच खुलून दिसत होती. लंच ब्रेक झाला. श्रेयस देशपांडे साहेबांबरोबर लंचसाठी गेला. अर्ध्या तासानंतर ते परत आले. देशपांडे साहेबांनी श्रेयसला मुलाखती परत चालू करण्यास सांगितले. त्यानंतर अनेक तरुण तरुणी मुलाखतीला येऊन गेले, पण श्रेयसने 2-2 मिनिटात त्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती संपल्या होत्या. आता रिझल्टची वेळ होती. श्रेयसने बेल वाजवून शिपायाला आत बोलावले आणि श्रावणीला आत पाठवण्यास सांगितले. बाकीचे तरुण तरुणी एकमेकांकडे पाहून कुजबुजू लागले. श्रावणी क्षणभर भांबावली, पण लगेच सावरली आणि केबिन मध्ये गेली. श्रेयस म्हणाला, "या मिस श्रावणी, प्लीज बसा." श्रावणी काही म्हणायच्या आतच श्रेयस म्हणाला, "मिस, तुमच्या जॉब साठी सिलेक्शन झाला आहे." आणि श्रावणीच्या हात हातात घेत तो म्हणाला, "अभिनंदन." श्रावणी म्हणाली, "खूप खूप आभारी आहे सर." तेवढ्यात श्रेयस म्हणाला,
मिस सर म्हणू नका मला, श्रेयस नाव आहे माझं. श्रावणी म्हणाली. ओके. तेवढ्यात श्रेयसने टेबलवरचे गुलाबाचे फूल उचलले आणि श्रावणीच्या हातात देत तो म्हणाला, बेस्ट विशेष. श्रावणीने फूल घेतले आणि ती पाठमोरी झाली. तोच श्रेयस म्हणाला, पुन्हा भेटशील का? श्रावणी केबिनच्या बाहेर आली. मुलाखतीसाठी आलेले बरेच जण तोपर्यंत निघून गेले होते. काही वेळातच श्रेयसने देशपांडे साहेबांना मुलाखतीचा रिपोर्ट दिला. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी श्रावणीला आत बोलावून घेतले आणि ते श्रावणीला म्हणाले, बघा मिस श्रावणी, या श्रेयसने तुमचं सिलेक्शन केलं आहे. तुम्ही उद्यापासून जॉबला या सकाळी 10 वाजता. देशपांडे साहेबांच्या शेजारी बसलेल्या श्रेयसकडे तिने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत. क्षणभर त्या दोघांची नजर एक झाली आणि लगेच ती देशपांडे साहेबांना म्हणाली, हो साहेब, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थक करून दाखवील. श्रावणीची मधुर वाणी ऐकून साहेबही अचंबित झाले. श्रावणी अदबीने दोघांनाही हात जोडून नमस्कार केला व देशपांडे साहेबांना ती म्हणाली, येते साहेब. संध्याकाळ झाली होती. ती घाईघाईने निघाली. तिला 7ची लोकल पकडायची होती. तेवढ्यात हॉर्न वाजला. तिने मागे वळून पाहिलं. एक स्विफ्ट कार तिच्या जवळ थांबली. कारचा दरवाजा उघडत श्रेयस तिला म्हणाला, मिस श्रावणी, तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला घरी सोडतो. श्रावणी गोंधळलेल्या अवस्थेतच म्हणाली, अहो नको ना, मी जाईन. श्रेयस म्हणाला, आता एवढ्यात पाऊस येईल, बसा प्लीज. त्याचा आग्रह पाहून श्रावणी ड्रायव्हिंग सीट जवळ बसली. कारमध्ये बसताना नकळत तिची ओढणी सरकली. पण तिला त्याच भान नव्हतं. श्रेयसची नजर मात्र तिला न्याहाळत होती. श्रेयस हळूवार ड्रायव्हिंग करत होता. कारमध्ये हळू आवाजात गाणं चालू होत, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पुरे दिल के. सुमधुर गाण्यांच्या तालावर श्रावणीचे बोटही ताल धरत होते. श्रेयस म्हणाला, मिस श्रावणी, कुठे राहता तुम्ही? श्रावणी म्हणाली, कल्याणला. तेव्हा श्रेयस म्हणाला, अहो आपण तर जवळच राहतो. थोड्या वेळातच कार एका जुन्या इमारतीसमोर थांबली. श्रेयसने दरवाजा उघडला आणि श्रावणी खाली उतरली. तिने श्रेयसला बाय केल. श्रेयसने पण बाय केला आणि तो म्हणाला, पुन्हा भेटशील ना? श्रेयसने घराच्या दिशेने कार वळवली. तो घराच्या दरवाजातूनच ओरडला, आई मी आलोय ग, वाढ जेवायला. श्रेयसने फ्रेश होऊन जेवण केलं आणि तो लगेचच त्याच्या रूम मध्ये झोपण्यासाठी गेला. सकाळी त्याला लवकर ऑफिसला जायचं होत, पण त्याला झोप येत नव्हती. त्याला वाटत होते की श्रावणी उद्या भेटेल की नाही. मनाशी निश्चय करून तो झोपला. श्रावणीने घरी नाना-माईंना जॉब मिळाल्याची आनंदाची बातमी सांगितली तेव्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने वाकून दोघांचाही नमस्कार केला. माई म्हणाली, बेटा श्रावणी, दमली असशील, जेवण कर आणि झोप. पण श्रावणी मुलाखतीला गेल्यापासून तर मुलाखत कशी झाली हे सगळं सांगत होती आणि नाना आणि माईही कौतुकाने सर्व काही ऐकत होते. श्रावणीची अवस्थाही श्रेयसपेक्षा वेगळी नव्हती. तिच्या कानावर तेच शब्द पडत होते, पुन्हा भेटशील ना? श्रेयस सकाळी लवकरच उठला. त्याने ठरवलं की श्रावणीला घेऊनच ऑफिसकडे जायचं. पूर्वी फार्मास पासून काही अंतरावरच त्याच ऑफिस होत. श्रावणीचा जॉबचा पहिलाच दिवस होता म्हणून ती घाईनेच लोकलने निघून गेली होती. श्रेयस तिच्या घराजवळ येऊन पोहोचला. त्याच्याजवळ तिचा मोबाईल नंबर नव्हता. त्याने वाट पाहिली. तो तिच्या ऑफिस जवळ आला व तिची वाट पाहू लागला. काही वेळातच श्रावणी आली. तो पुढे येऊन तिला म्हणाला, छान दिसतेस, आज तुझ्या जॉबचा पहिला दिवस. श्रावणी काही बोलायच्या आतच तो बोलला, संध्याकाळी भेटू पुन्हा. श्रावणीला काही सुचत नव्हते, पण ती लगेचच पूर्वी फार्मास मध्ये गेली आणि कामाला लागली. कामात केव्हा 6 वाजले ते तिला कळलेच नाही. कंपनीतले बरेच कर्मचारी निघून गेले होते. तीही लगबगीने निघाली. खाली श्रेयस तिची वाट पाहत होता. ती कारमध्ये बसली. श्रेयस तिला म्हणाला, काय, कसा होता जॉबचा अनुभव? श्रावणीने सांगायला सुरुवात केली. श्रेयस मन लावून ऐकत होता.
नकळतच तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला. तिने हळूच हात मागे घेतला, पण तरी तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, एवढा छान जॉब मिळाला, पण तू त्याबद्दल काही पार्टी दिली नाही. श्रावणी म्हणाली, चला करू की आज सेलिब्रेट. तिचा होकार मिळाल्यावर श्रेयसने कार जुहू बीचकडे वळवली. सूर्य अस्ताला जात होता, पण त्याचे प्रतिबिंब सागराच्या पाण्यात पडले होते. जुहू बीचवर मिळणाऱ्या पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला. आता घरी जायची वेळ झाली होती. श्रावणी म्हणाली, आता निघायला हवं. श्रेयसने नकळत तिला जवळ ओढलं आणि तिला मिठीत घेत तो म्हणाला, पुन्हा भेटशील ना. कारमध्ये बसल्यावर मात्र दोघी निशब्द झाले होते. असेच बरेच दिवस चालू राहिले. दिवसेंदिवस त्या दोघांमध्ये आकर्षण वाढू लागल. ते दोघी एकमेकांना वेळ देऊ लागले. त्यांना घरी जायलाही उशीर होऊ लागला. नाना आणि माईही चिंता करू लागले. श्रावणीला वाटू लागल की गतकाळात घडलेल्या घटना श्रेयसला सांगाव्या आणि मग श्रेयसकडून होकार आल्यावरच नाना माईला सांगावे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते दोघ जुहू बीचवर आले. किनाऱ्यावर बसल्यानंतर श्रावणीने श्रेयसचा हात हातात घेतला आणि ती श्रेयसला सांगू लागली की, आमची पिढीजात श्रीमंती होती. कल्याणला एका मोठ्या बंगल्यात आम्ही राहत होतो. आजोबांनी भरपूर संपत्ती कमावली, पण वडील आणि तिन्ही काकांना ती सांभाळता आली नाही. जुगारात सारी संपत्ती ते हरले आणि बंगल्याची निलामी झाली. त्याचा धक्का आजोबांना बसला आणि त्याचं निधन झालं. माईच्या डोक्यावरही परिणाम झाला. कसबस सावरत नानांनी माईचा इलाज केला. बंगला आणि संपत्ती गेली आणि आता या भाड्याच्या घरात आम्ही राहत आहोत. नाना मोलमजुरी करतात तर माई 4 घरचे धुणी भांडी करते. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. तिघी बहिणी आणि भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. घराला आधार देणारी मीच मोठी आहे. हे सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे डोळे पुसत श्रेयस म्हणाला, अग वेळे परिस्थिती बदलत असते. ती क्षमता तुझ्यात आहे आणि माझी तुला पूर्ण साथ राहील. त्याच्या आश्वासनाने श्रावणीला हायस वाटल. तिला मिठीत ओढत तो म्हणाला, आता मला सोडून जाऊ नकोस. श्रावणीने घरी श्रेयस बद्दल सर्व सांगितले. श्रावणीला जॉब मिळाल्यामुळे घरची परिस्थिती आता बरी झाली होती. एक दिवस नाना आणि माई श्रेयसच्या घरी आमंत्रण देण्यासाठी गेले. श्रेयसच्या आईवडिलांनीही संमती दिली. काही दिवसातच ते दोघ विवाहबद्ध होणार होते. श्रेयस आणि श्रावणी दररोज भेटत होते. तरी दररोज निरोप घेताना श्रेयस म्हणत होता, पुन्हा भेटशील ना.